त्याच्या आधी आपल्याला नेहमीच उत्सुकता असते की बॉईज 1 मध्ये बॉईज तेच होते, बॉईज 2 मध्ये पण तेच होते, 3 मध्ये पण तेच. प्रत्येक वेळेला ना मुलगी बदलते आणि प्रत्येक वेळेला हीच उत्सुकता असते की या वेळेला या बॉईज व्हिडिओ आपण आता बघूया. एव्ही प्लीज. विदुला हाय म्हण सगळ्यांना इकडून. जोरात तिला टाळ्या. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शन चे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना मी स्टेजवर येण्यासाठी निमंत्रित करते. आणि बॉईज 3 चे डिरेक्टर विशाल देवरुखकर यांना सुद्धा. प्रत्येक वेळेला एक फिल्म जेव्हा आपण निर्मिती करतो तेव्हा एका मुलाला जन्म घालण्यासारखी ती प्रोसेस असते. आणि आता बॉईज 1 झाला, 2 झाला, आता 3. पण 3 मध्ये सुद्धा तेवढीच एक्साइटमेंट, तेवढंच नर्वसनेस आहे का? कशासाठी? हा फिल्म कशी परफॉर्म करेल, काय होईल? नाही, अजिबात नाही. विश्वास. विशालजी खूप खूप स्वागत आहे तुमचं. मला राजेंद्र सरांना विचारायला आवडेल, सर जेव्हा आम्ही फिल्म बघतो किंवा ट्रेलर बघतो तेव्हा आम्हाला सगळ्यांनाच माहित असतं की ऍक्टर्सने धमाल केली. एकतर या फिल्म मध्ये साऊथचा प्रवास दाखवलेला आहे, त्यामुळे खूप धमाल केलेली असणार. पण प्रोड्युसर म्हणून तुम्ही ही प्रोसेस किती एन्जॉय केली? खरोखरच खूप एन्जॉय केली आहे. आणि कुठलंही काम जे एन्जॉय करतो त्याचे रिझल्ट आपोआप चांगले येतात. आणि मी त्या मुलांबरोबर पूर्ण प्रवास मी बरोबर केला आणि खूप एन्जॉय केला. पूर्ण मेकिंग खूप एन्जॉय केलं. थँक्यू. आणि हा ट्रेलर बघून आम्हाला वाटतंय की तुमच्या अख्ख्या टीमने खूप एन्जॉय केलं असेल, कारण आम्हाला सुद्धा इथे अगदी नाचावं असं वाटतंय. विशाल सर, आय एम कमिंग टू यू नाव. जनरली आपण असं म्हणतो ना की सिक्वेल्स जे असतात ते तेवढेच असे चांगले बनत नाही. पहिला आला की दुसरा तेवढासा अपेक्षेप्रमाणे नसतो. पण काय म्हणजे तुम्हाला सिक्वेल बनवण्याची गुरुकिल्ली सापडली का? बॉईज 1 झाला, 2 झाला, आता 3 सुद्धा सुपरहिट होईल असं वाटतंय. एक तर सगळ्यांची माफी मागतो लेट आल्याबद्दल. असं काय नाही, बॉईज ना एक एनर्जी आहे जी आमच्या सगळ्यांमध्ये आहे, सगळ्या ग्रुपमध्ये आहे, आमच्या सगळ्या टीममध्ये आहे. सो आम्ही प्रत्येक वेळी सिक्वेल नाही करत, प्रत्येक वेळी नवीन बॉईज करतो, जो पहिला बॉईज असतो आमच्यासाठी. आणि आय थिंक त्या सगळ्या एनर्जीमुळे लोकांसाठी हा तिसरा असेल, पण आमच्या सगळ्या टीमसाठी हा पहिलाच बॉईज. कदाचित म्हणूनच एवढा एक्साइटिंग वाटतोय आम्हाला. आता बघूया आपण थोड्या वेळाने ट्रेलर. पण त्याच्या आधी ज्या गाण्याने अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला आहे आणि येणाऱ्या वर्षात सगळ्या लग्न प्रसंगांमध्ये हे जे गाणं वाजणार आहे त्या गाण्याचे मेकर अवधूत दादा यांना मी स्टेजवर निमंत्रित करते. प्लीज यावं. अवधूत सर, जेव्हा पहिलं लग्नाळू आलं होतं 1.0 म्हणूया आपण त्याला, तेव्हा त्या गाण्याने सुद्धा धुमाकूळ घातला होता. आणि जेव्हा आपली एखादी कलाकृती खूप छान परफॉर्म करते तेव्हा आपल्यावर थोडं टेन्शन, थोडं प्रेशर येतं की याच्याहून चांगलं अजून कसं करावं. तर लग्नाळू 2.0 ला सुद्धा तुम्हाला तसं प्रेशर होतं का? प्रेशर नसतं कधी, कारण आपलं चांगलं गाणं आपण प्रत्येक करायला जातो. पण आई सरस्वतीचा हात कधी प्रसन्न होईल हे आपण ठरवू शकत नाही. आणि त्यामुळे जेव्हा बॉईज 3 करायचं ठरवलं तेव्हा काय करायचं, गाणं कुठलं असेल. कारण बॉईज 1 ला आम्ही कुठं कुठं जायचं हनीमूनला पण केलं होतं, पण त्याच्यापेक्षा लग्नालाच जास्त चाललं. लोकांची आवड ही वेगळीच असते. सो आम्ही ठरवून ज्यावेळेला एक प्रेझेंटिंग करताना की बाबा काय, तर मध्ये एक चांगलीच गॅप गेली होती कोरोनामुळे. सो पुन्हा एकदा लग्नाळू गाणंच लोकांच्या समोर नव्या रूपात आणायचं एवढं ठरलं होतं. पण तेवढ्यात आमचं कास्टिंग झालं आणि आम्हाला महाराष्ट्राच्या मनोरंजन क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारा एक सितारा मिळाला. आणि तिला बघून आम्ही ठरवलं की आता लग्नाळू मुलींकडे द्यायला हरकत नाही म्हणून. आणि म्हणून लग्नाळू मुलीच्या बाजूने लग्नाळू करायचं असं ठरलं. मग जे काय झालं ते झालं. विदुला, तुझं अभिनंदन करायला हवं. लग्नाळू गाणं आता मुलींवर चित्रित करण्यात आलं. क्या बात आहे. अवधूत दादा, जेव्हा पण तुमची गाणी आम्ही ऐकतो तेव्हा मला ना असं नाचावं असं वाटतं. म्हणजे मी जेव्हा आरजे होते तेव्हा सुद्धा मी स्टुडिओत जोरजोरात गाणी लावायचे आणि नाचायचे. आणि रिक्षात
रिक्षा पण नाचता येत नाही, रिक्षामध्ये नुसती चालवावी लागते. पण तुमचं सुद्धा असं होतं का म्हणजे ते गाणं प्रोड्यूस केल्यानंतर जेव्हा तुम्ही ते पहिली सिटिंग करता आणि ऐकता तेव्हा तुम्ही सुद्धा असं नाचता का? ऑफकोर्स नाचतो. पोटात असे कावळे नाही काय, पोटात बटरफ्लाईज, इंग्लिश मधली म्हणून मराठीत आहे. सो बटरफ्लाईज इन स्टमक आणि गुडगुड व्हायला लागतं. आणि मग ज्यावेळेला कळतं की आपल्याला गुडगुड होतंय आणि आपण नाचावं असं वाटतंय कारण आपल्याला छान गाणं झालंय, त्यामुळे आपण नाचतो. एकटा असतो तरी नाचतो एवढा आहे. बरं, आता मी एक ट्रिकी क्वेश्चन विचारणार आहे, कारण बॉईज 1 झाला, 2 झाला, 3 झाला. या तिन्ही फिल्मपैकी तुमचं आवडतं म्युझिक कुठल्या फिल्मचं आहे? म्युझिक तर मुलासारखं असतं, त्यामुळे तिन्ही चित्रपटांची सगळी गाणी आणि इतरही चित्रपटांची सगळी गाणी ही सारखीच आवडतात. पण मी प्रामाणिकपणे या स्टेजवर आज ट्रेलर लॉन्च आहे त्यामुळे सांगतो की बॉईज 1 आणि 2 मी ज्यावेळेला पहिला ड्राफ्ट एडिटच्या टेबलवरती बघितला होता, म्हणजे स्क्रिप्टही माहित होतं विशाल आणि आम्ही त्याच्या कामात इंटरफिअर करत नाही, पण तो दाखवत असतो की स्क्रिप्ट हे झालं, आता असं होणार आहे तसं होणार आहे. पण मी अर्थात बॉईज 3चा पण एडिट ड्राफ्ट मी बघितला आहे आणि कुणाचीही शपथ मला बॉईज 1 आणि 2 पेक्षा 3 काहीच्या काय जास्त आवडलं. म्हणजे आम्हाला वाटतं की आम्हाला सुद्धा थोडाच आवडला. तू आता विचारलंस ना बाबांना की तुम्हाला आर यू नर्वस, त्यांचा कॉन्फिडन्स होता त्याच्या 10% जास्त माझा कॉन्फिडन्स, नॉट एट ऑल नर्वस. क्या बात आहे. सो ज्या गाण्याची अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे आणि जे गाणं मला असं थिरकायला लावते, तर आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा बघूया. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुम्ही आपापल्या स्थानावर जाऊन विराजमान व्हा. पण तशी वर गेली असेल ना, मला नाचावं असं वाटतंय, प्लीज. म्हणजे मी माझ्या कास्टने आमंत्रित करून त्यांना सांगावं असं वाटेल की थोडं कम ऑन गाईज, बॉईज, व्हेअर्स युअर एनर्जी. एकदा होऊन जाऊ दे दादा. कबीर 3 भुंगे धैर्य बसायचं ना एकदा गाणं. कम ऑन बॉयज. क्या बात है. किती एक्साइटेड आहात गाईज तुमच्या ट्रेलर लॉन्च साठी.
खूप एक्साइटेड आहोत आम्ही. आमच्या लुंग्या सुटायच्या आत आम्ही बसलो. हा लोक एक्साइट होतो माझं एक्साइट होते. सो आम्ही खूप दिवस वाट बघतोय ट्रेलरची आणि लोक पण आम्ही जे काही पोस्ट करतोय सगळ्यावर विचारतायत कधी येते ट्रेलर कधी येते. सो फायनली आता सगळ्यांना ट्रेलर बघायला मिळणार आहे. सो मला फार काही बोलावं असं वाटत नाही, आपण ट्रेलरच बघूया. ऍब्सोल्युटली आपण ट्रेलर बघू, ज्याच्यासाठी आज आपण इकडे आलो आहोत, ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. बॉईज 3 चा ट्रेलर. पण एकदा बघून मला नाही पडलं, अजून एकदा होऊन जाऊ द्या ना प्लीज. अमेझिंग गाईज. खूप एक्साइटिंग वाटते फिल्म ऑलरेडी आणि मला या फिल्मच्या ऍक्टर्सना इथे स्टेजवर बोलवायला आवडेल. आय वेलकम पार्थ भालेराव, सुमन शिंदे, प्रतीक लाड, विदुला चौघुले, विद्याधर जोशी म्हणजेच आपले लाडके बाप्पा आणि समीर चौघुले. टाळ्या जाऊ दे यांच्यासाठी. आमची एक्साइटमेंट वाढलेली आहे ट्रेलर बघून. तुम्हा सगळ्यांना कसं वाटतं स्वतःचाच ट्रेलर आता पाहिल्यानंतर? नाही, खूप मस्त वाटतं आणि ट्रेलर बघून मला आता त्या ट्रेलर मध्ये मी दिसलो नसलो तरी शूटिंगच्या वेळेच्या आठवणी मला खूप जागृत झाल्या. एनर्जी बघितली तुम्ही या मुलांच्या आता इकडे नाचताना त्या गाण्यामध्ये, तितकीच एनर्जी स्टेजवरती पण आपलं फिल्मच्या शूटिंगच्या वेळेला पण असायची. मला एक एनर्जेटिक होऊन ती फिल्मचं शूटिंग संपल्यानंतर बाहेर असायचं. एकदा आम्ही पूर्ण रात्रभर शूटिंग करून पहाटे समुद्रावरती गेलो होतो. अशी एनर्जी यांची. मी पण समुद्राचा आनंद घेतला. ट्रेलर उत्तम झालाय, ग्रेट. ती एनर्जी आम्हाला ट्रेलर मधून कळतेच आहे, म्युझिक मधून कळते आहे आणि ती फिल्म मधून सुद्धा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. मला विदुलाला विचारायला आवडेल खरं तर की या फिल्म मध्ये 3 बॉईज आहेत आणि 1 हिरोईन आहे, तर या 3 बॉईजनी कोण किती त्रास दिला बरं तुला? अगं नाही, खरंच त्यांनी काहीच त्रास नाही दिला, मी खरं सांगेन. आणि त्यांनी खरं तर मला खूप ऍडजस्ट करून घेतलं आणि आम्ही चौघांनी मिळून बहुतेक खूप जणांना त्रास दिला असेल. आणि बॉईज, व्हॉट इज द स्वॅग? लुंगी स्वॅग. हा, बॉईज फुल चेंज होऊन आलेले आहेत. गेल्या वेळेस असे फुल स्टायलिश कपडे घालून आले होते, आज सरळ अण्णा बनून का आलात तुम्ही? वॅकेशनवर वॅकेशन मूड स्टिल ऑन. बरं आता मला सांगा, तुम्हाला नॉर्मल कपडे जास्त आवडतात की हे आता जास्त आवडायला लागले? जीन्स वगैरे कसं थोडंसं बंदिस्त वगैरे वाटतं ना, आता लुंगी असल्या हे सोयीस्कर जास्त, हे जास्त सोयीस्कर आहे. म्हणून मी सुद्धा हेच घालून आले. पार्थ, बॉईज 1, बॉईज 2 आणि आता बॉईज 3 खूप प्रेम मिळालं तुला अख्ख्या महाराष्ट्राकडून, सगळ्या प्रेक्षकांकडून, क्रिटिक्स कडून सुद्धा. आता बॉईज 3 मध्ये आम्हाला वेगळं काय बघायला मिळालं? विशाल सर म्हणले तसंच की म्हणजे प्रत्येक बॉईज आम्ही नवीन करतो तेव्हा तो आमच्यासाठी पहिलाच, म्हणजे आम्ही 0 पासूनच परत सुरुवात करतो सगळं करायला. सो अगेन सेम प्रेशर आहे आमच्या सगळ्यांना. ट्रेलर पाहिल्यावर अजूनच ते वाढलंय. सो आता वेगळं काय बघायला मिळेल हे तुम्ही आता ट्रेलर मध्ये बघितलंच की हे अजून वेगळीकडे जातात आणि आता त्यांच्याबरोबर कीर्ती पण आहे. सो मग ती त्यांना अजून कुठे कुठे फिरवते आणि कर्नाटकामध्ये गेल्यावर हे तिकडं कसे वागतायत. सो ह्या सगळ्यांचं हे सगळं प्रिपेअर करून ते परफॉर्म करणं हे जरा आमच्यासाठी वेगळं होतं आणि चॅलेंजिंग होतं. सो आम्ही साधाबाद प्रमाणे आम्ही वर्कशॉप जो केला सो त्याच्यामध्ये आम्ही अगेन त्याच्यावर जास्त फोकस केल्यामुळे मे बी आता तितकं एनर्जेटिक वाटतंय सर म्हणाले तसे. सो नक्कीच काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न तर आम्ही केलाच आहे. वी आर वेटिंग फॉर इट. प्रत्येक जसं या फिल्म मध्ये 3 बॉईजला एकच हिरोईन दिसलेली आहे आम्हाला आतापर्यंत, तसं तू खऱ्या आयुष्यात अशा मित्रांसोबत कुठल्या एकाच मुलीच्या प्रेमात पडला होतास का? नाही ना, पिक्चर मध्ये तसंच इकडे पण झालं माझं. हो. पार तुला तुझं असं कधी झालं होतं का, तुझे मित्र आणि तू कधी एकाच मुलीच्या प्रेमात पडले? आपण बोलू ना तिकडे खायला गेलो की गुलाबजाम खात बोलू आपण.
सुमंत, या फिल्म मध्ये तू जो रोल करतोयस त्या रोल बद्दल तुला काय सांगायला आवडेल? खूप वेगळा रोल आहे यावेळेस, कारण बॉईज 1 आणि 2 नंतर कॅरेक्टर जसं ओपन अप झालंय तसं आता तिसऱ्यात आमची एक टीम झाली आणि आम्ही तिच्या अगेन्स्ट कसं आमचे रिॲक्शन असतात आणि ती आम्हाला कशी ठसन देते, तर ह्याच्यावर फुल फिल्म आहे. आणि त्याच्यानंतर मग आमची 4घांची टीम होती आणि 5वा मेंबर कोण असतं मग याच्यावर पण आहे बरंच काही. सो देयर इज अ सरप्राईज. देयर इज अ सरप्राईज. आणि आय एम शुअर ही मुलं असल्यामुळे ह्या लोकांनी खूप दंगा केला असेल, धिंगाणा घातला असेल, पण या सगळ्यांना सगळी कसं संभाळून घेतलं तुम्ही, की तुम्ही सुद्धा यांच्याबरोबर दंग्यात सामील झाला? सगळ्यात आधी मी जवळ असूनही सगळ्यात शेवटी मला विचारलं, यावरून अंदाज आला असेल माझा केवढा रोल आहे. माझा खूप मोठा गेस्ट रोल आहे. पण सध्या तुम्हाला कळलं असेल हास्य तर ते विषय कसं मिळतात, विषय मिळतात आम्हाला. पण मला खूप मजा आली यांच्याबरोबर, यांच्याकडे प्रचंड एनर्जी आहे. आणि विशालचं मला सगळ्यात आवडलं, विशालबरोबर मी 2 फिल्म्स केल्या आता, की व्हॉइस 1 हिट झालेला आहे याचं, किंवा आधीचे चित्रपट हिट झालेलं आहे याचं लवलेशही त्याच्या या चित्रपटात नसतो. त्याची शिस्त ही एकांकिका स्पर्धांमधली मला वाटली, आणि माझ्या मते त्या शिस्तीमुळे त्यांची कार्यशाळा होते आणि त्यामुळे ना फार वेळ जात नाही शूट करताना. त्यांचं जे काही आहे ते त्याचं ठरलेलं असतं आणि त्याचे सगळे कलाकार असतात ते थोडेसे दबून असतात त्याच्यासमोर. तर हे मला खूप बरं वाटलं. तर सध्या आणि कसं आहे, बॉईजचा भाग होणं ही माझ्यासाठी खूप आनंददायी अशी गोष्ट आहे. कारण सध्या काका मामा दादा किंवा अशी साधारणतः रोल मी करतो, पण आज मी बॉईज मध्ये आहे तर मी सांगू शकतो त्या एजला थोडासा युथशी मी कनेक्टेड झालेलो आहे. पण खूप मस्त वाटलं. बाप्पा बरोबर माझे सीन नव्हते, माझा दुर्दैव होते, पण ह्या सगळ्यांबरोबर सीन होते. तर काही सीन आम्ही खूप मजा केली. मला अनेक वर्ष ब्रिझा चालवायची होती, या चित्रपटामध्ये ब्रिझा चालवता आली मला. यांच्याकडे प्रचंड एनर्जी आहे आणि विशाल आणि यांचं मुळात खूप चांगलं कनेक्शन आणि ट्युनिंग आहे. तर त्यामुळे ते मी सगळं बघत होतो. मी खूप असं अमेज्ड झालो होतो की ह्या मुलांना थोडंसं सांगितल्यावर लगेच कळतं. आणि विशालची अजून एक गोष्ट मला आवडली, म्हणजे विशाल हे तू व्हॉइस 4 मध्ये घेशील म्हणून म्हणत नाही, पण विशालचं एक आवडतं की त्याला समाधान वाटेपर्यंत तो सीन घेत राहतो. मग तो ऍक्टर किती मोठा असो किंवा नवीन असो, यांनी त्याला काही फरक पडत नाही. तर माझ्यामध्ये चित्रपट चांगलं होण्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू. खूप आवडलंय मला तरी ट्रेलर आवडलं. तुम्हाला सगळ्यांना आवडलंय का? खूप खूप अभिनंदन गाईज. आणि आम्ही खूप आतुरतेने या फिल्मची वाट पाहत आहोत. थँक्यू सो मच. मी तुम्हाला विनंती करते, हो तुमच्या सीटवर जाऊन बसा. ट्रेलर शिवाय आपल्याकडे अजून एक खूप एक्साइटिंग अशी न्यूज आहे. एक मोठंसं सरप्राईज आहे जे देण्यासाठी मी स्टेजवर बोलवते ऋषिकेश जोशी यांना. काय सरप्राईज आहे ते सांगाल का? हा, मी तेच बघत होतो की हे आले का नाही. तुम्हाला वाचता येतच आहे, पण तरी मी ध्वनिबद्ध करतो. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि नितीन वैद्य प्रोडक्शन निर्मित, निर्माते श्री दादासाहेब शिंदे नमस्कार, राजेंद्र शिंदे सर नमस्कार, आणि नितीन वैद्य दत्ता इंग्लंडमध्ये, आणि प्रस्तुत करते संजय छापरे, ते अमेरिकेत आहेत. आता ह्याच्यात माझं नाव नाहीये. तर घेऊन येत आहोत नवीन काहीतरी. हे सिनेमाचं नाव नाहीये. मी हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. नाव जे आहे ते जाहीर होईल पुढे, ते सरप्राईज म्हणून ते येईल. पण कृपया हे नाव असं छापू नका. नवीन काहीतरी नावाचा सिनेमा तो असा नाही आहे. तर मी या सिनेमात काम कोण करणार आहे, तर मी आधी माझ्याबरोबर कथा आणि पटकथा ज्या माझ्या सहकारी लेखकांना केलं, मी तेजसला बोलवतो. तेजस कानडे,
या सिनेमाचं संगीत देणार आहेत अमित राज आणि ॲग्नेल रोमन आहेत. माणसं आहेत, मी शोधत नाही आहे. माझ्या बरोबरची सगळी टीम जी आहे डिरेक्शनची ती सगळी आहे तिकडे. सिनेमात काम कोण करते ते तुम्हाला मी सांगतो. माझ्या सिनेमात प्रमुख भूमिकांमध्ये आहेत वैभव तत्ववादी, संकर्षण कराडे, आलोक राजवाडे तो आत्ता शूट करतोय त्यामुळे येऊ शकलेले नाहीये. आमची हिरोईन आहे प्राजक्ता माळी, आमच्या सिनेमात अजून जे अत्यंत महत्वाच्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये आहेत सन्माननीय विजय निकम, मंगेश कदम सुद्धा या सिनेमात आहेत पण ते आता शूटमुळे आलेले नाहीये. आणि पुढचं नाव आहे द समीर पाटील. द समीर पाटील असं म्हटलं नाही, त्यांचं इन्स्टा अकाउंट आहे ते, त्यामुळे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिली की असंच मला तुम्ही हाक मारा. तर आता या सिनेमामध्ये विजय निकम, समीर पाटील, मी, मंगेश कदम असे अनेक दिग्दर्शक, संकर्षण कराडे अशा अनेक दिग्दर्शकांचा मिळून हा सिनेमा आहे. पण समीर पाटील या सिनेमामध्ये अभिनय करताना तुम्हाला दिसणार आहे, ते महत्वाचं आहे. याच्यात अजून आहेत काही पात्र, आज ते कलाकार उपस्थित राहिलेले नाही आहेत. मी सन्माननीय लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, त्यांचे सहकारी शशांक, आमचे मित्र नितीन वैद्य, या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. निर्माते, आता तुम्ही निर्माते म्हणून एका सिनेमाचा ट्रेलर रिलीज होतो आहे आणि दुसऱ्या सिनेमाची अनाउन्समेंट होते आहे. हा त्यांच्यासाठी जेवढा महत्वाचा भाग आहे तसा तो माझ्यासाठी अत्यंत अतिशय आनंद द्विगुणित करणारा असा क्षण आहे. कारण सिनेमा असा एखाद्या जाहीर कार्यक्रमामध्ये असा अनाऊन्स होणे आणि त्याची इतक्या उत्तमरित्या त्याची माहिती लोकांपर्यंत जाणे. इथे इतके दिग्दर्शक बसले, स्वतः अवधूत आमचे मित्र आणि विशालजी, नमस्कार, तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आणि सर बसलेले, त्यांना काय मी बोलणार आता, पानसे हा आलेले. तर अशा सर्व लोकांच्या समोर या आमच्या नवीन काहीतरी अशा युग घातलेल्या सिनेमाची आज इथे जाहीर अनाउन्समेंट इथे करतो आहोत. सिनेमा कधी कसा येईल ठरलंय, सांगू आम्ही ते. सिनेमा हा अतिशय मनोरंजक आहे, विनोदी आहे आणि मौज आहे. सिनेमामध्ये बॉईज नंतर एक वेगळ्या पद्धतीचा सिनेमा सुप्रीम मोशन पिक्चर्स घेऊन येत आहे आणि या सर्व लोकांचे अतिशय मनापासून आभार. कलाकारांना मी इथे सूचना देतो, जाहीर झाले आज सगळं हे. त्यामुळे आज राजेंद्रजी ही आज संधी तुम्ही दिली, तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो. खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना या चित्रपटासाठी. आम्ही याची सुद्धा आतुरतेने वाट पाहतो. थँक्यू सो मच गाईज. मी बॉईज 3च्या टीमला सुद्धा स्टेजवर आमंत्रित करते. थांबा ना, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांसाठी. एव्हरेस्टची दीपा दिसत नाहीये, प्रथमेश,
डिरेक्टेड बाय विशाल देवरुखकर. आता आपण ट्रेलर पाहिलाय, पण 16 सप्टेंबरला ही फिल्म रिलीज होते. सगळ्यांनी आवर्जून जाऊन पाहावी. आणि आता शेवटची अनाउन्समेंट, ज्याची सगळेजण आतुरतेने वाट बघतायत. बार अँड फूड इज ओपन गाइस, एन्जॉय योरसेल्फ.